मोहोळ तालुक्यातील निवासी व आश्रम शाळांमधील निधी गैरवापर प्रकरण कारवाई न झाल्यास 1 मे रोजी डोळ्याला पट्टी बांधून आंदोलन. पत्रकार बाळासाहेब पारवे यांचा इशारा. सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः मोहोळ तालुक्यातील काही निवासी शाळा तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळांमध्ये शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी केला आहे. याच संदर्भात पुणे, मुंबई आणि सोलापूर येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी व पुरावे सादर करण्यात आले आहे, तरी सुद्धा अद्याप कोणतीही चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून दोषी संस्थाचालक, संस्थापक, अध्यक्ष व चेअरमन यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर मोहोळ तालुक्यातील काही शाळांनी शाळा स्थलांतर झाल्याचे दाखवूनही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्यात आला. मात्र त्या ठिकाणी झेंड्यासाठी पक्का कट्टा नसल्याने दगड लावून झेंडा उभारून कार्यक्रम उरकण्यात आला, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच काही निवासी आश्रम शाळांमध्ये बोगस शिक्षक व कर्मचारी दाखवून त्यांच्या पगाराची बिले तसेच निवासी शाळांचे खर्चाचे बिल शासनाकडून काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच संदर्भात पुरावे देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी सांगितले की मोहोळ तालुक्यातील काही निवासी व आश्रम शाळांमध्ये शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे निदर्शनास आले असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी 1 मे 2026 रोजी कामती, देगाव, मोरे चौक येथून सोलापूर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डोळ्याला पट्टे बांधून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून संबंधित शाळांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणात शासनाचा निधी लुटल्याचा आरोप असलेले संस्थाचालक, चेअरमन, संस्थापक, अध्यक्ष, शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल करून शासनाकडे जमा करण्यात यावी. तसेच पूर्ण चौकशी होईपर्यंत कोणत्याही शाळेचे पगार किंवा निवासी शाळांचे बिल काढू नये अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान या शाळा चालवणाऱ्या काही संस्था चालकांनी शासनाच्या निधीतून मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे संबंधित संस्था चालक, अध्यक्ष व चेअरमन यांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी, शेती, बंगले, आलिशान गाड्या तसेच सोने चांदी आणि इतर मालमत्तेची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी केली आहे. जर या सर्व मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात आली तर शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा अपहार उघडकीस येण्याची शक्यता असून संबंधित करोडो रुपयांची रक्कम शासनाकडे वसूल होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्या संबंधित अधिकारी, प्रशासन व संस्था चालक जबाबदार राहतील, असेही पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान काही शाळा चालवणाऱ्या संस्थांकडून पैसे घेऊन दुंड पाळले जात असल्याचा आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र अशा दबावाला प्रेस मीडिया न्यूज घाबरणार नाही. सत्य परिस्थिती शासन आणि जनतेसमोर आणण्याचे काम प्रेस मीडिया न्यूज सातत्याने करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सत्य बातम्या जनतेसमोर आणण्याचे काम सुरूच राहील आणि कोणताही दबावाला न चुकता भ्रष्टाचार उघडकीस आणला जाईल, असा ठाम इशाराही प्रेस मीडिया न्यूजने दिला आहे. मोहोळ तालुक्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी अपहार झाल्याचा आरोप असताना प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोहोळ तालुक्यात नेमकं चाललंय तरी काय? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शाळांमधून कोट्यावधी रुपयांचा निधी लुटला जात आहे का, असा गंभीर सवालही पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी उपस्थित केलाय. प्रतिनिधी सुरेश पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर.